चंद्रकांत कळंबे यांचा मोबाईल विकास शेठ गोगावले यांनी खेचल्याचे फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रकार हास्यास्पद। शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद। आमदार भरतशेठ गोगावले यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो विजयाचा उत्सव होता। माणिक जगताप बोलायचे, निजामपूर फुटलाय, महाड फुटलाय, पोलादपूर फुटलाय, आता तर बाप से बढ़कर बेटी सवाई निकली। खोटे बोलू नका तर सरळ लढा, तुमच्याकडे प्रचारासाठी माणसंच नाहीत। शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी नाव न घेता स्नेहल जगताप कामत यांचा घेतला समाचार। चंद्रकांत कळंबे यांचं आणि आमचं नातं हे काका पुतण्याचं आहे। आमदार भरतशेठ गोगावले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते काम पाहत आहेत। आमच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवणारी खरोखरच आईचं दूध प्यायले असतील तर त्यांनी समोर येऊन बोलावं। आम्ही पाठीत वार करणारे नाही तर समोरून वार करणारे आहोत। युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी विरोधकांना सुनावले खडे बोल। पोलादपूर तालुक्यात तसेच महाड आणि माणगाव तालुक्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांचा मोबाईल आमदार पुत्र विकास शेठ गोगावले यांनी हिसकावत खेचल्याचे आणि चेक केल्याचा फेक नेरेटिव्ह मतदार जनतेमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात आहे। हा प्रकार हास्यास्पद असून पूर्वी उमेदवारांचे स्वर्गीय वडील महाडमध्ये पोलादपूर फोडला, माणगाव फोडला आणि पोलादपूरमध्ये महाड शहर फोडला, महाड तालुका फोडला अशा खोट्या वल्गना करीत असत। आता बाप से बेटी सवाई अशा प्रकारचे खोट पसरवण्याची भाषा प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून केली जात आहे, असा समाचार चंद्रकांत कळंबे आणि विकास शेठ गोगावले यांनी पोलादपूर शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करून घेतला। आमदार गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या विराट सभेमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपले भाषण ऐकले असते तर आमदार गोगावले यांचा समर्थक आणि प्रचारक म्हणून मी कट्टर शिवसैनिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले असते। मात्र ज्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवून पोलादपूरच्या मतदार जनतेमध्ये संभ्रमणाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याने येत्या 23 तारखेला मतदार जनता गोगावले यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवून देण्यासाठी 10,000 मताधिक्य एकट्या पोलादपूर तालुक्यातून देईल, तेव्हा कळंबे यांची निष्ठा समजून येईल, असे चंद्रकांत कळंबे यांनी यावेळी सांगितले। मोबाईल खेचल्याच्या प्रसंगाबाबत आमदार पुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी चंद्रकांत कळंबे आणि आपले नाते काका पुतण्यासारखे असल्याचे सांगितले। यावेळी विकास शेठ गोगावले यांनी निवडणुकीचा अर्ज भरण्याआधीपासूनच प्रतिस्पर्धी उमेदवार यांचं नाव देखील घेण्याची इच्छा नाही। त्यांनी पोलादपूर तालुक्यातील गावं माहीत नसल्याने गाव भेटीचा कार्यक्रम केला। महाड विधानसभा मतदारसंघाचा भौगोलिक अभ्यास देखील या प्रतिस्पर्धी उमेदवाराला नाही, त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील 2 मोठे नेते येणार तसेच पोलादपूर शहरातून 2 नगरसेवक पक्षात प्रवेश करणार अशा पद्धतीच्या थापा गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारामध्ये वापरल्या जात आहेत। त्यामुळे मतदार जनतेमध्ये संभ्रम निर्माण होण्याऐवजी त्यांच्याच पक्षाचे महत्त्वाचे काही कार्यकर्ते येत्या काही दिवसात आमच्या शिवसेनेमध्ये आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करताना दिसतील, असे विकास शेठ गोगावले यांनी स्पष्टपणे सांगितले। यावेळी पत्रकारांनी महाड येथील गर्दी 200-300 रुपये देऊन झाल्याची चर्चा सोशल मीडियावरून होत असल्याचे सांगितले। आता लोकांची गर्दी ही केवळ भावनेपोटी आली आहे, पैसे देऊन एवढी गर्दी जमवता येणार नाही, असे विकास शेठ गोगावले यांनी स्पष्ट केले। या प्रसंगी पोलादपूर तालुक्यातील निलेश अहिरे, पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव, पोलादपूर शहर प्रमुख सुरेश पवार तसेच अन्य महत्त्वाचे पदाधिकारी व शिवसैनिक आणि पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे विकास शेठ गोगावले आणि संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या बाबतीत फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांचे दात आता घशात गेलेत, असंच काहीतरी म्हणावं लागेल। प्रतिनिधी शैलेश पालकरसह तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड। एक अपप्रचार म्हणलं तरी चालेल असं उठवलं जाते की काय काय नेमकं आपली भूमिका असेल लोकांची कुठे महाडात का संपूर्ण महाड, माणगाव, पोलादपूर आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे वावडे उठवले जात आहेत की कुठेतरी चंद्रकांत कळंबे नाराज आहेत, त्यामुळे या ठिकाणी चंद्रकांत कळंबे काहीतरी वेगळा उपाययोजना करतात असं बोललं जाते। असं काय नाही, परवा कदाचित जे वावड्या उठवत आहेत त्याने माननीय आमदार साहेबांचा फॉर्म भरला, त्या दिवशी माझं भाषण कदाचित ऐकलं नसेल आणि आमचा आता मुंबईमध्ये दौरा झाला, दौऱ्यामध्ये माझी मुंबईच्या बऱ्याचशा पत्रकारांनी मुलाखत घेतलेली आहे। ते भाषणं जर ऐकली त्याने तर निश्चितपणे हा जो निरेटिव्ह विनाकारण, आता त्यांच्याकडे काही भांडवल नाही, मतदारांजवळ जाण्यासाठी काही भांडवल नाही, मग आता ही फेक नरेटिव्ह तयार केलेला आहे। मला तर परवा असं कळलं की आमचे पोलादपूरचे 2 नगरसेवक उद्या उभाटा गटामध्ये चालले, असं मला कळलंय की विकास शेठ यांनी माझ्या हातातून मोबाईल ओढून घेतला, आमचं भानगडी झाल्या।
म्हणजे हा आम्हालाच कळत नाही. उलट आम्ही प्रतिज्ञा केली पोलादपूर तालुक्यातून आमदार भरतशेठ गोगावले यांना 10,000चा लीड देणार आम्ही. तो लीड अद्याप कुठल्याच नेत्याला याच्यापूर्वी गेलेला नाही आणि तो विडा आम्ही उचललेला आहोत. नरवीरांच्या भूमीत आम्ही आहोत. त्यामुळे हा चुकीचा संदेश देणाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपली काय आहे हे बघा, आपली माणसं तपासा किंवा राखा. आता येणाऱ्या ज्या तारखा तुम्ही दिलेत 9, 10, 14 त्यामध्ये तुमचीच बरीचशी आम्ही माणसं घेऊ या ठिकाणी. आता मी सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. गेले 15 वर्ष ते या संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व करतायत आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते या ठिकाणी काम पाहत आहेत. आता जो कोण बोलणार आहे खरोखरच जर का त्यांनी त्याच्या आईचं दूध पिलं असेल तर त्यांनी समोर येऊन बोलावं. हे आमची तुम्हाला सर्व पत्रकारांना स्पष्ट बोलणं आहे. कारण की पाठीत वार करणारे आम्ही समोरून वार करणार आहे. आणि दोन्ही पोलादपूर तालुका असो, महाड तालुका असो, अन्यथा माणगावचा अर्धा भाग असो, या तिन्ही तालुक्यामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांना रेकॉर्ड ब्रेक मतांचे लीड आणि त्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. स्पर्धा अशी आहे की बाबा पोलादपूर तालुका किती मतदारसंघाचा लीड देतोय, महाड तालुका किती मतदाराचा लीड देतोय आणि माणगाव तालुका किती मतदारांचा लीड देतोय. आता जे काय कोण वावड्या उठवत आहेत पहिला त्यांनी त्यांचा आता पक्ष सांभाळावा, त्यांनी त्यांची लोकं थांबवावी. कारण जे प्रवेश शिवसेना पक्षामध्ये होत आहेत धनुष्यबाण चिन्हावरती ते प्रवेश जास्त करून पोलादपूर तालुक्याचे होत आहेत, त्यानंतर महाड तालुक्याचे होत आहेत आणि त्यानंतर गोरेगाव, निजामपूर आणि लोणेरे भागातले होत आहेत. म्हणून यथा कदाचित विरोधकांना वाटत असेल आता कुठं ना काहीतरी बोलायचं. आता माझ्यापेक्षा कणबे साहेबांना जास्त अनुभव आहे आणि त्यांना माहिती आहे की गेले 3 निवडणूक ज्या वेळेला विरोधक आमच्या समोर लढले त्यावेळेला सांगत होते की मी निजामपूर फोल्ड आहे, मी इकडं पोलादपूरला आल्यानंतर सांगायचे की मी महाड फोल्ड आहे, महाडला आल्यानंतर सांगायचे की मी पोलादपूर फोल्ड आहे. अशा प्रकारचं स्ट्रॅटेजी आणि लोकांना कुठंतरी एडं बनवायचं काम त्यांचं सुरू आहे. कारण की आता दुसरी काही भांडवल राहिलेली नाही ना, लोकांना कसं राजकारणात फसवायचं. परंतु ही माझी महाड, पोलादपूर, माणगावची जनता ही अत्यंत हुशार आहे आणि त्यांना माहिती आहे की गेले 3 टर्म भरतशेठच्या पाठीशी जसं खंबीरपणे आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी जसे उभे आहेत तसेच याही निवडणुकीला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व ताकदीशीर उभे राहतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे. आणि राहिला प्रश्न मी त्यांचा मोबाईल घेणं किंवा ते माझा मोबाईल घेणं इतपत आमचं तसं नातं हे काका पुतण्याचं आहे. त्यांच्या मुलाच्या पेक्षा मी 2-4 वर्षांनी कदाचित मोठा असेल, परंतु या सगळ्या गोष्टी जे कोण बोलतायत मी मगाशी सांगितलं की त्यांच्या हिंमत असेल तर त्यांनी समोर फेस टू फेस बोलावं आणि मग त्याला तिथं उत्तर द्यावं आम्ही काय द्यायचं. उडवली जाते का शिवसेनेच्या उमेदवाराची उडवली जाते? नाही 200-300 म्हणजे मला काय समजलं नाही. लोक 1,000 लोक येऊ शकतात, 2,000 लोक येऊ शकतात, 3,000 लोक येऊ शकतात. 22,000 लोक ते 25,000 मध्ये लोक ही ज्या वेळेला भरतशेठना आशीर्वाद देण्याकरता येतात त्यावेळेला आता 200 आणि 300 रुपये जर काय आणून लोक आणली असती तर एवढी गर्दी झाली असती का? ही भरतशेठवरती प्रेम करणारी, शिवसेने पक्षावरती प्रेम करणारी लोक होती आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला मतदार त्यांना जागा दाखवून देईल जे भरतशेठवरती पक्षांवरती आरोप करतायत. कारण मतदारांना माहिती आहे की अशा पद्धतीने विरोधक ज्या ठिकाणी बोलतायत की कुणाला मदत केली म्हणजे हे जनतेवरती उपकार करतात. जनतेवरती उपकार आम्ही कधीच करू शकत नाही, उलट जनतेचे उपकार हे आमच्यावरती आहेत. आणि जिथं माझी जनता अडचणीत आहे तिथं भरत शेट्टी नेहमी त्यांना अडचणीतनं सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. आज त्या अडचणीची जर का विरोधक किल्ली करत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 20 तारखेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. शिवसेनेचे पोलादपूरमध्ये प्रभाकर मोरेपासून भरतशेठपर्यंत प्रभाकर मोरेंचे 3 टर्म आणि एक हरलेली म्हणजे 4 टर्म आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचे 3 टर्म आणि ही 4थी. एवढ्या वर्षामध्ये पोलादपूरमध्ये फॉर्म भरायला किंवा महाडला सभेला ही लोक आतापर्यंत आम्ही नेली. त्यामध्ये हायेस्ट रेकॉर्ड यावेळेला कार्यकर्त्यांनी स्वतः एसट्या बुक करून माणसं नेली. जवळजवळ 4,000च्या पुढे पब्लिक यावेळेला पोलादपूरमधून गेलं. काही ठिकाणी असं आम्हाला भीती होती की भात कापणीचं सीझन आहे लोकांना पंढरपूरलाही जायचं आहे कारण हा तालुका वारकऱ्यांचा आहे.
लोक निघतील का नाही नक्की, पण लोकांनी एस टीमध्ये असेल किंवा ज्या फोर व्हीलर गाड्या होत्या त्या टपावरती बसून लोक गेली. काही ठिकाणी तर आम्हाला लोकांची दुसऱ्या दिवशी मेसेज आले, लोक रुसली की आम्ही रस्त्यामध्ये गावामध्ये बसून राहिलो होतो, आम्हाला का नाही बोलवलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्फूर्ती, जशी पंढरपूरला लोक जातात स्वतःचं काम टाकून, त्याप्रमाणे आमदार भरतसिंग गोगावले यांचा फॉर्म भरण्यासाठी लोकांनी एक तो फॉर्म भरण्याचा कार्यक्रम नव्हता, तो एक उत्सव होता. उत्सव जसा लोकशाहीमध्ये मतदान हा उत्सव आहे, तसा उत्सव साजरा केला विजयाचा. त्याचं साक्षी त्या दिवशी 22 ते 25,000 लोक येऊन लोकांनी पुढचा रिझल्ट, निवडणूक ही आम्ही जिंकलेली आहे केव्हाच. आता मगाशी विकास शेठ बोलले की मागच्या 3 टर्म असंच व्हायचं की स्वर्गीय माणिक जगताप म्हणायचे निजामपूर फुटलं, गोरेगाव फुटलं, तिकडे सांगायचे कोल्हापूर फुटलं. आता इथं काय झालं माहिती आहे का, बापसे बडकर सवय बेटी निघली खोटं बोलण्यामध्ये. हे आम्हाला म्हणावं लागेल, बापसे बडकर सवय बेटी निघाली खोटं बोलण्यामध्ये. तेव्हा वडील खोटं बोलायचे, आम्ही आपला विचार करायचो. आता तसंच होत आहे पुन्हा. अरे तुम्ही सरळ लढा, सरळ येऊन लढा. तुमच्याकडं प्रचाराला, आता आम्ही फिरतोय प्रचाराला माणसं नाही आहेत. तुम्ही मुंबईचे कार्यकर्ते आणताय, तुम्हाला गावं माहिती नाही आहेत, तुम्हाला रानकड कुठं माहिती नाही, तुम्हाला दाबिल कुठं हलदूल कुठं माहिती नाही. उद्या जर पत्रकाराने विचारलं की बाबा कोल्हापूरमध्ये गावं किती, 4 नावं सांगा, तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून तुम्ही गावं फिरताय आता निवडणुकीच्या मुख्यावरती. कृपया हे फेक नरेटिव्ह पसरू नका, सरळ लढा आणि 23 तारखेला निकाल बघा. आणि त्यावेळेस बोलत असताना त्यांनी उद्गार काढले की 23 तारखेला 20 तारखेला निवडणूक होईल आणि 23 तारखेला निकाल लागेल. त्यावेळेस आमदार भरतसिंग गोगावले यांची दादागिरी आम्ही मोडीत काढू आणि त्यांची हातवारी करत गुंडाळा करून त्यांना बाहेर करू असं सांगितलं. काय नेमकं ठीक आहे, जनता उत्तर देईल. मी सांगितलेलं आहे त्या दिवशी की विकास गोगावले काय बोलणार ते 24 तारखेला सर्व लोकांना कळेल. आता मी काहीच कुणाविषयी बोलणार नाही आणि मला फार कुणाला महत्त्व देण्यात काही अर्थ नाही आहे. कारण की पहिलं त्यांनी लोकांकडे जावं आणि लोकांकडे पहिली विचारपूस करावी किंवा या जनतेचे 5 वर्षामध्ये आमदार, गेले 15 वर्षामध्ये आमदार भरतसिंग गोगावलेंनी जो कोट्यवधी रुपयाचा निधी आणला, त्याचा पाव हिस्सा जरी यांनी आणला असेल ना तर त्यांनी दाखवावं. म्हणून येणाऱ्या 23 तारखेला जनता कुणाची जागा दाखवत ही जनता जनार्दन ठरवत. कारण की मायबाप जनतेचा विचार केल्याच्या नंतर ही नेहमी भरतसिंग गोगावलेच्या बाजूने राहिलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार आमदार भरतसिंग प्रचंड मताने विजयी.